नमस्कार. मी हनुमंत हेळंबे, सहाय्यक प्राध्यापक, लोकप्रशासन विभाग, र.घ. अट्टल, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गेवराई. आज आपण BA थर्ड इयर सेमेस्टर 5 लोकप्रशासन विषयाचा पेपर क्रमांक 10 भारतातील शैक्षणिक प्रशासन एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया या पेपरमधील प्रकरण पहिलं शिक्षण या अंतर्गत शिक्षणाचा अर्थ, शिक्षणाची उद्दिष्टे आणि शिक्षणाचे महत्त्व या 3 घटकांचं अध्ययन आपणास करायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणाचा अर्थ व व्याख्या पाहिलेल्या आहेत. आज आपण शिक्षणाची उद्दिष्ट यावर चर्चा करणार आहोत. शिक्षणाचा उद्देश मुळात व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणणं, त्याचबरोबर स्वतंत्र विचाराचा नवनिर्मिती करणारा, सामाजिक दृष्ट्या संवेदनशील, श्रमाला प्रतिष्ठा मानणारा, मानवी मूल्य जपणारा नागरिक घडवणे हा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती, कौशल्य विकास घडून येतो आणि त्याचा फायदा हा व्यक्तीला अथवा नागरिकाला आपले जीवन जगण्यासाठी होत असतो. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या ज्या काही सुप्त गुण आहेत किंवा जी काही कौशल्य आहेत तर त्याचा विकास घडून येऊन तो त्याला आवड असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपली कौशल्य विकसित करू शकतो किंवा त्याच्या अंगीभूत जे काही कौशल्य आहेत तर त्यामध्ये निपुण बनून किंवा त्यामध्ये प्रावीण्य मिळवून किंवा आपल्या जे काही अंगी जन्मतः ज्या काही प्रतिभा प्राप्त आहेत किंवा जे काही गुण आहेत तर ते विकसित करून त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती अथवा विद्यार्थी करत असतो. आज आपणास शिक्षणाचे उद्दिष्टावर चर्चा करायची आहे किंवा शिक्षणाची जी काही उद्दिष्ट आहेत तर त्याचं अध्ययन करायचं आहे. आणि जी काही शिक्षणाची उद्दिष्ट आहेत तर ती कायम सारखीच नसतात. म्हणजे यामध्ये राष्ट्र असेल किंवा विद्यमान परिस्थिती यानुसार परिवर्तन घडून येत असतं किंवा काही प्रमाणात का होईना पण या उद्दिष्टामध्ये परिवर्तन हे होत असतं असं म्हणता येतं. म्हणजेच प्रत्येक राष्ट्र व विद्यमान परिस्थितीनुसार शिक्षणाची उद्दिष्ट जी काही आहेत तर ती निश्चित करण्यात येत असतात. मग हे उद्दिष्ट निश्चित करत असताना त्या राष्ट्राचे शासन व्यवस्था आणि तेथील जे काही शैक्षणिक धोरण आहे किंवा शिक्षण विषयक जे काही योजना आहेत तर त्या राबवत असताना काही उद्दिष्ट निश्चित केली जातात आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याचा संबंधित यंत्रणा प्रयत्न करत असते. आणि ते जे काही त्या योजना असतील किंवा जे काही उद्दिष्ट आहेत मग राष्ट्र विकास असेल, समाज विकास असेल, व्यक्तीचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनाचं एक माध्यम म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जातं. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून ते उद्दिष्ट जी काही निश्चित केलेली आहेत किंवा जी काही साध्य करायचे तर ते प्रयत्न केला जात असतो. मग जी काही आधुनिक काळातील जी काही शिक्षण व्यवस्था आहे तर या शिक्षण व्यवस्थेची उद्दिष्ट पाहण्या अगोदर आपण थोडक्यात प्राचीन व मध्ययुगीन काळातील जे काही शिक्षणाची उद्दिष्ट आहेत यावर पण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्जन करणे हा एक शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. तसंच शिक्षण म्हणजे जीवनाची जडणघडण, तसेच शिक्षण म्हणजे
माणुसकीचा विकास, चारित्र्य संवर्धन व संकल्पनाचे आत्मीकरण होय. म्हणजेच शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये सद्विवेक बुद्धी किंवा चांगल्या गुणाचा विकास होतो. तसंच त्याचं चारित्र्य निर्मिती व संवर्धन होण्यास मदत होते. शिक्षणाच्या माध्यमातून मनावर सतत सद्विचाराचे संस्कार व योग्य सवयी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा चांगले संस्कार व योग्य सवयी ह्या विकसित होत असतात. तसंच शिक्षण म्हणजे माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार होय. म्हणजेच मनुष्यास आत्मनिर्भर किंवा स्वयंपूर्ण बनवणं किंवा त्याच्या अंगी असणारे जे काही सुप्त गुण आहेत किंवा जन्मतः जे काही दैवी गुण प्राप्त झालेले आहेत तर त्याचा विकास घडून आणून त्याचं जे काही पूर्णत्व आहे म्हणजे की विकास हा त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांचा घडून आणण्याचं एक साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जातं. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी किडे न बनविता शिक्षणाच्या माध्यमातून शुद्ध चारित्र्य, शुद्ध विचार, शुद्ध मन व शुद्ध कृती निर्माण व्हावी. या दृष्टिकोनातून शिक्षणाची काही उद्दिष्ट जी काही आहेत तर ती निश्चित करण्यात आलेली आहेत. मग यामध्ये प्राचीन काळाचा जर विचार केला तर प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये प्रत्येक मुलाच्या मनात शुद्धता आणि धार्मिक जीवनाची भावना विकसित करणं हे एक शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर मुलांचे नैतिक चारित्र्य निर्माण करणे, कारण त्या काळातील भारतीय तत्वज्ञानाचा ठामपणे असा विश्वास होता की केवळ लेखन व वाचन म्हणजे लेखन आणि वाचन हे शिक्षण नाही, तर विद्यार्थ्यामध्ये नैतिक भावना विकसित करून एक चांगला चारित्र्यवान नागरिक निर्माण करणं किंवा विद्यार्थी निर्माण करणं याला महत्त्व देण्यात आलेलं होतं किंवा एक उद्दिष्ट शिक्षणाचं त्या काळात निर्धारित करण्यात आलेलं होतं असं म्हणता येतं. त्याचबरोबर आत्मविकास, आत्मसन्मान व व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे हे पण प्राचीन काळातील शिक्षणाचं एक उद्दिष्ट सांगता येतं. तसंच नागरी व सामाजिक कर्तव्याचा विकास घडवून आणणे, कारण या नागरी व सामाजिक कर्तव्यामुळं व्यक्तीला आपल्या कर्तव्य पालनाची जाणीव निर्माण होते आणि त्याचबरोबर समाज विकासासाठी आपण काय योगदान द्यायला पाहिजे याची पण जाणीव निर्माण होते व्यक्तीमध्ये आणि त्यामुळे तो समाज हितासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपलं योगदान हे निश्चितपणे देण्यासाठी पुढाकार घेत असतो. म्हणून नागरी व सामाजिक कर्तव्याचा विकास घडवून आणण्याला शिक्षणाच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जात आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि व्यावसायिक कौशल्याचा विकास घडवून आणणं हे पण प्राचीन शिक्षणाचं उद्दिष्ट होतं, कारण या माध्यमातून जे काही सामाजिक प्रथा परंपरा असतील व जे काही समाजामध्ये व्यवसाय चालत होते तर त्या व्यवसायाच्या अनुषंगाने असणारी जी काही कौशल्य आहेत तर ती शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये रुजवणं किंवा ती विकसित करणं व त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं किंवा रोजगाराच्या संधी ज्या काही आहेत तर त्या उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिलं जात होतं. म्हणून सामाजिक व व्यावसायिक कौशल्याचा विकास घडवून आणणे हे एक उद्दिष्ट सांगता येतं. आणि शेवटचं जे काही उद्दिष्ट आहे प्राचीन काळातील तर संस्कृती संरक्षण आणि विकास साध्य करणे, म्हणजे जी काही आपली संस्कृती आहे किंवा जे काही सांस्कृतिक वारसा आहे तर त्याचं जतन करणं आणि हे सगळे करत असताना आपला जो काही विकास आहे मग व्यक्तिगत असेल, समाजाचा असेल, राष्ट्राचा असेल तर तो विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण महत्त्वपूर्ण आहे किंवा शिक्षणाच्या माध्यमातून हा जे काही समाज राष्ट्राचा विकास आहे म्हणजेच सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणाची ही
उद्दिष्ट प्राचीन काळामध्ये निर्धारित करण्यात आलेली होती असं म्हणतात. तर मध्ययुगीन काळामध्ये जे काही शिक्षण होतं तर त्या शिक्षणाची जी काही उद्देश अथवा उद्दिष्ट होती तर ती म्हणजे धर्माचा प्रचार व प्रसार करणे. मग मध्ययुगीन काळामध्ये प्रामुख्याने मुघल शासन व्यवस्था जी काही होती तर त्या काळामध्ये मुस्लिम धर्म प्रचार व प्रसाराला प्राधान्य दिलं होतं शिक्षणाच्या माध्यमातून. तसंच चारित्र्य निर्मिती आणि नैतिकतेच्या विकासालाही महत्त्व दिलं होतं. म्हणजेच प्राचीन काळ आणि मध्ययुगीन काळ या दोन्ही काळामध्ये चारित्र्य निर्मिती आणि नैतिक विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा किंवा भारतातील जे काही नागरिक आहेत तर त्यांच्यामध्ये एक चांगला नागरिक तो बनावा या दृष्टिकोनातून चारित्र्य निर्मितीला महत्त्व दिलेलं होतं. तसंच नैतिक विकासालाही प्राधान्य दोन्ही काळामध्ये या शिक्षणाची उद्दिष्ट निर्धारित करताना केंद्रबिंदू मानलेला होता असं म्हणता येतं. किंवा चारित्र्य निर्मिती व नैतिक विकासाला प्राचीन व मध्ययुगीन काळामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे असं दिसून येतं. त्यानंतर काही विचारवंत, मग या विचारवंतांनी जी काही शिक्षणाची उद्दिष्ट सांगितलेली आहेत तर त्यामध्ये आहे मार्टिन लुथर. मार्टिन लुथर यांनी सामाजिक सुव्यवस्था व कौटुंबिक जीवनाचे शिक्षण हेच शिक्षणाचे ध्येय अथवा उद्दिष्ट असले पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर बेकन आणि कोमेनियस यांनी ज्ञानप्राप्तीला शिक्षणाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. म्हणजे जे काही शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होत असतं तर त्यास यांनी शिक्षणाचं उद्दिष्ट मानलेलं आहे. आणि जॉन लॉक असे म्हणतात की कोणत्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान होणे हे शिक्षणाचे ध्येय नव्हेच तर गरज पडेल तेव्हा कोणत्याही विषयातील ज्ञानार्जन करण्याची पात्रता निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय असलं पाहिजे. आणि याच अनुषंगाने आपल्याला आधुनिक शिक्षणाची जी काही उद्दिष्ट आहेत तर ती उद्दिष्ट सांगता येतात. कारण आज तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करत आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील प्रतिभा शोधणं आणि त्यांचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून मदत होते. त्यामुळं आधुनिक काळातील जी काही शिक्षणाची उद्दिष्ट आहेत तर त्या उद्दिष्टासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञान प्राप्ती किंवा ज्ञान संवर्धन आणि बुद्धिमत्तेचा विकास घडवून आणणे. शिक्षणाच्या माध्यमातून जे काही विविध स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत असतं किंवा जे काही वेगवेगळे विषय शिकवले जातात तर त्या विषयाच्या माध्यमातून जे काही शैक्षणिक धोरण ठरवत असताना एक आराखडा किंवा एक प्रतिबंध निश्चित केला जात असतो. आणि त्या माध्यमातून मग वेगवेगळ्या विषयामधील ज्या काही संकल्पना असेल किंवा जी काही माहिती आहे तर त्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती असेल, राष्ट्र एकात्मता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही ज्ञान असेल किंवा व्यावहारिक ज्ञान हे जे काही प्राप्त होत असतं. आणि त्याचबरोबर या ज्ञानाच्या माध्यमातून किंवा या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडवून आणणं हे एक प्रमुख उद्दिष्ट या शिक्षणाचं सांगता येतं. दुसरं आहे कौशल्याचा विकास किंवा कौशल्य नैपुण्याची शिकवण. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंगी किंवा जे काही बालक आहेत किंवा तरुण वर्ग आहे तर यांच्या अंगी जे काही सुप्त गुण आहेत तर त्या सुप्त गुणाला चालना दिली जाते किंवा त्यांच्या अंगी जे काही कौशल्य आहेत तर ते विकसित करणं याला प्राधान्य दिलं जात असतं. ज्यामुळे त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगार व्यवसायाच्या संधी प्राप्त होतात आणि त्या माध्यमातून ते स्वावलंबी बनतील. तसेच पैसा त्यांना प्राप्त होईल आणि त्यानंतर मग ते आपले जीवन सुखी समाधानानं व संपन्नपणे म्हणजेच चांगल्या पद्धतीनं जगू शकतील. म्हणून कौशल्य नैपुण्याला किंवा कौशल्य विकास घडवून आणणं हे एक शिक्षणाचं उद्दिष्ट म्हणून सांगता येतं. त्याचबरोबर जे काही बेरोजगारी निर्मूलन आहे तर त्या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी या उपलब्ध करून
देण्याच्या दृष्टीनं किंवा या संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातूनही कौशल्य विकासाला महत्व दिलं जात असतं. पुढचं उद्दिष्ट आहे जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे. म्हणजे व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जी काही सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक मूल्य आहेत तर त्यांची रुजवणूक करणं किंवा त्यांची माहिती देणं किंवा त्या संदर्भात ज्ञान देणं, त्यांच्यामध्ये ते रुजवणं मूल्य आणि त्यांचा नैतिक विकास घडवून आणणं, त्याचबरोबर त्याचं संवर्धन कसं होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे एक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट आहे चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवणे. कारण प्रत्येक राष्ट्र हे आपल्या देशातील नागरिक चारित्र्य संपन्न कसे बनतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतं. कारण समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अबाधित राहण्यासाठी चारित्र्य संपन्न नागरिक असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या शिक्षणाद्वारे प्रत्येक राष्ट्र नागरिकावर विविध प्रकारचे जे काही आदर्श तत्वज्ञान आहे किंवा जे काही प्रथा आहेत याची माहिती ही विद्यार्थ्यांना व तरुण वर्गाला शिक्षणाच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व हे घडवण्याला प्राधान्य हे दिलं जातं. आपला सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि तो पुढे पिढीस देणे. म्हणजेच आपलं जे काही सांस्कृतिक वारसा आहे किंवा ऐतिहासिक वारसा आहे किंवा जी काही संस्कृती आहे आपली प्राचीन काळातील, तर तिची माहिती प्राप्त करणे, ती जतन करणे, ती नष्ट होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणे आणि त्याचबरोबर जी काही ऐतिहासिक स्थळं आहेत, स्मारकं आहेत, याचं जतन संवर्धन करणं आणि त्याची माहिती ही पुढील पिढीस देणे हा एक शिक्षणाचा उद्देश आहे. म्हणजे जे काही भारतास गौरवशाली परंपरा किंवा जी काही संस्कृती लाभलेली आहे तर त्याची माहिती ही पुढील पिढीस व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून एक उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. आपल्या जीवनाचे ध्येय काय असावे आणि ते गाठण्यासाठी काय करावे पाहिजे याचे मार्गदर्शन करणे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्मल्यानंतर त्यांना समान बुद्धिमत्ता असते किंवा समान स्वरूपाचे असतात, परंतु शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो किंवा जसं जसं त्यांना ज्ञान प्राप्त होईल तसतसं त्यांना तील बौद्धिक क्षमतेचा विकास हा विकास होत असतो आणि तो हळूहळू जसं मोठं होत जाईल तसं त्याला आपलं जे काही ध्येय निश्चित करायचं आहे किंवा जीवनाचं जे काही ध्येय आहे तर ते काय आहे किंवा ध्येय कशा प्रकारे निश्चित करायचं आणि ते गाठण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं प्रयत्न, म्हणजे ते चांगल्या मार्गानं कसं प्रयत्न, मग अध्ययन असेल किंवा अभ्यास असेल किंवा इतर जे काही चांगले मार्ग आहेत ते ध्येय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तर याचं मार्गदर्शन करण्याचं एक प्रमुख साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जातं. त्यामुळं आधुनिक काळातील शिक्षणाचं हे एक उद्दिष्ट म्हणून सांगता येतं. तसेच विद्यार्थ्यांची आदर्श नागरिक म्हणून जडणघडण करणे अथवा नागरिकत्वाचा विकास घडवून आणणं यालाही शिक्षणाच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जातं. कारण आपली जी काही लोकशाही व्यवस्था आहे तर या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही तत्व आहेत त्याचबरोबर आपले जे काही मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य आहेत तर याच्या प्रती जागरूकता नागरिकांमध्ये निर्माण करणं याला शिक्षणाच्या माध्यमातून महत्व दिलेलं आहे. आणि हे साध्य करत असताना मग व्यक्तीमध्ये नागरिकत्वाचा म्हणजे आपल्या देशाप्रती प्रेम निर्माण करणं, या मूलभूत कर्तव्य किंवा जे काही मूलभूत अधिकार आहेत तर याच्या माध्यमातून हे उद्दिष्ट
साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं एक नागरिकत्वाचा विकास घडवून आणणं किंवा आदर्श नागरिक म्हणून त्याची जडणघडण म्हणजेच आदर्श नागरिकाचे जे काही गुण आहेत, मग याची माहिती पण विद्यार्थ्यांना देणे आणि त्यांचं आचरण किंवा वर्तन जे काही आहे तर ती अधिक चांगल्या पद्धतीनं म्हणजे आदर्श स्वरूपाची कशी राहील. मग आपले जे काही राष्ट्रीय स्मारकं असतील, ऐतिहासिक स्थळं असतील तर यांचं जतन करणं, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, त्याचबरोबर जे काही मूलभूत कर्तव्य आहेत तर ते चांगल्या पद्धतीनं पार पाडणं किंवा पूर्ण करणं, याला प्राधान्य देणारे नागरिक निर्माण करणे हे एक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट आहे समाज व राष्ट्राचा विकास घडवून आणणं. शिक्षणाच्या माध्यमातून जे काही ज्ञान प्राप्त होत असतं किंवा व्यक्तीच्या अंगी जे काही कौशल्य विकसित होत असतात तर त्याच्या माध्यमातून व्यक्तींना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होत असतात. त्याचबरोबर त्यांचा बौद्धिक विकास व व्यक्तिगत विकास घडून येत असतो आणि त्याचा परिणामी समाजाचा विकास होतो आणि त्यांचं योगदान हे राष्ट्र विकासामध्ये प्राप्त होत असतं. किंवा शिक्षणाच्या माध्यमातून जे काही निरक्षरता आहे, बेरोजगारी आहे किंवा समाजातील रूढी, ज्या काही अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा आहेत तर त्या दूर करता येतात आणि वैज्ञानिक जाणीव किंवा वैज्ञानिक जागृती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नागरिकांमध्ये निर्माण करता येतो आणि त्याचा फायदा हा समाज व राष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून प्राप्त करता येतो. म्हणून हे एक शिक्षणाचं उद्दिष्ट सांगता येतं. आणि शेवटचं जे काही उद्दिष्ट आहे तर ते आहे आत्मविकास घडवून आणणे व न्यूनगंड कमी करणे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा आत्मविकास म्हणजे विकास म्हणजे त्या व्यक्तीचे शिक्षण जे काही घेणारा व्यक्ती आहे तर त्याचा विकास घडवून आणणं, मग शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, हा सर्वांगीण विकास त्याचा घडवून आणणं आणि त्याचबरोबर त्याच्या अंगी असणारे जे काही न्यूनगंड आहे किंवा भीती आहे तर ती दूर करण्याचं काम हे शिक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. कारण या शिक्षणामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला, नेतृत्व विकासाच्या दृष्टिकोनातून संधी प्राप्त होत असतात. त्याचबरोबर त्यांच्या जे काही भाषण कौशल्य आहे तर ते सुधारण्यास मदत होते आणि त्याच्या या सर्व घटकांच्या परिणामी किंवा या सर्व गोष्टीमुळे त्यांचा आत्मविकास घडून येतो व त्यांचा स्वतःमधील जे काही न्यूनगंड आहे किंवा स्वतः जे काही भीती किंवा जे काही ज्या काही उणिवा आहेत तर त्या दूर होण्याचा प्रयत्न हा शिक्षणामुळे होतो. म्हणून आत्मविकास घडवून आणणे व न्यूनगंड कमी करणे हे एक शिक्षणाचं उद्दिष्ट सांगता येतं.